आदमपूर एअरबेसवरून पंतप्रधान मोदींचा जवानांसोबत संवाद। जगानं भारतीय वायुदलाची ताकद पाहिली। पंतप्रधान मोदींकडून भारतीय वायुदलाचं कौतुक। अणुबॉम्बच्या धमकीची हवा काढण्याची आपल्या सैन्यात ताकद। दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये सुद्धा सुटकेचा श्वास घेऊ देणार नाही। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। भारतीय एअर डिफेन्स समोर पाकड्यांचे क्षेपणास्त्र फेल। मोदींनी पाकिस्तानची उडवली खिल्ली। पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास भारत करारा जवाब देईल। मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा। एनडीएचं सरकार असलेल्या राज्यांची 25 मे रोजी दिल्लीमध्ये बैठक। एनडीए शासित सरकार असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहणार। देशात बॉम्बस्फोट होणार। महाराष्ट्र आपत्ती नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल। मुंबईतही 2 दिवसात बॉम्बस्फोट होणार असल्याचा उल्लेख। महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल। भाजपच्या 58 नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली निर्णय। राज ठाकरे आणि उदय सामंतांमध्ये अर्धा तास चर्चा। आधी चर्चा मगच बुके अशी भूमिका घेत राज ठाकरेंनी सामंतांकडून स्वागताचा बुके न घेतल्याची माहिती, तर कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सामंतांचं स्पष्टीकरण। पुण्यामध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार यांचे एकत्र बॅनर। या बॅनरमुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू। शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा बरळले। देशद्रोह म्हणून राखी सावंतला गोळ्या घालण्याची केली मागणी। मेट्रो 9चा पहिला टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार। दहिसर ते मिरार भाईंदर मेट्रो लवकरच धावणार। या मार्गिकेवरील मेट्रो गाड्यांची उद्या होणार चाचणी। आणि राज्यामध्ये पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज। कोकण विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज। अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।